जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञान दशक मायोद्भव नाम समास 9वा सिद्ध लक्षण नाम श्रीराम। अंतरी गेलिया अमृत बाह्य काया लखलखित अंतरस्थिती बाणतान संत लक्षणे कैशी। झाले आत्मज्ञान बरवे हे कैसेने पा जाणावे म्हणून बोलिली स्वभावे साधू लक्षणे। ऐक सिद्धांचे लक्षण सिद्ध म्हणजे स्वरूप जाण तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही। स्वरूप होऊन राहिजे तया नाव सिद्ध बोलिजे सिद्ध स्वरूपीच साजे सिद्धपण। वेदशास्त्री जे प्रसिद्ध सस्वरूप स्वतः सिद्ध तयासीच बोलिजे सिद्ध अन्यथा न घडे। तथापि बोलो काही एक साधकांस कळाया विवेक सिद्ध लक्षणाचे कौतुक तेहे ऐसे असे। अंतरस्थिती स्वरूप झाली पुढे काया कैशी वर्तली जैशी स्वप्नीची नाथिली स्वप्न रचना। तथापि सिद्धांचे लक्षण काही करू निरूपण जेणे बाणे अंतरखुण परमार्थाची। सदा स्वरूपना संधान सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूंचे लक्षण। जनी असोण आपण जना वेगळा स्वरूपी दृष्टी पडता तुटून गेली संसार चिंता पुढे लागली ममता निरूपणाची। हे साधकाचे लक्षण परी सिद्ध अंगी असे जाण सिद्ध लक्षण साधके विण बोलोच नये। बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्ध लक्षण ते चतुरी जाणीजे ऐसे। संदेह रहित साधन तेची सिद्धांचे लक्षण अंतर्बाह्य समाधान चळेना ऐसे। अचळ झाली अंतरस्थिती तेथे चलनास कैची गती। स्वरूपी लागतान वृत्ती स्वरूपची झाली। अचळ झाली अंतरस्थिती तेथे चलनास कैची गती। स्वरूपी लागतान वृत्ती स्वरूपची झाली। मग तो चळतांच अचळ चंचळपणे निश्चळ असोन चंचळ देह त्याचा। स्वरूपी स्वरूपाची झाला मग तो पडूनच गेल राहिला अथवा उठून पळाला तरी चळेना। येथे कारण अंतरस्थिती अंतरीच पाहिजे निवृत्ती अंतर लागले भगवंती तोची साधू। बाह्य भलतैसे असावे परी अंतरी स्वरूपी लागावे लक्षण दिसती स्वभावे साधू अंगी। राज्यी बैसता अवलिळा अंगी बाणे राजकळा स्वरूपी लागतान जिव्हाळा लक्षणे बाणती। एरवी अभ्यास करीतान हातान चढती सर्वथा स्वरूपी राहावे तत्वतान स्वरूप होऊन। अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी संत संगे निरूपणी स्थिती बाणे। ऐशी लक्षणे बरवी स्वरूपकार अभ्यासावी स्वरूप सोडितान गोसावी भांबावती। आता सोहे बोलणे ऐका साधूची लक्षणे जेणे समाधान बाणे साधकांगी। स्वरूपी भरतान कल्पनान तेथे कैची उरेल कामना म्हणून या साधूजना कामची नाही। कल्पिला विषयो हातीच जावा तेणे गुणे क्रोध यावा साधू जनाचा क्षय ठेवा जाणार नाही। म्हणून ते क्रोध रहित जाणती स्वरूप संत नाशिवंत हे पदार्थ सांडूनिया। जेथे नाही दुसरी परी क्रोध यावा कोणावरी क्रोध रहित सचराचरी साधूजन वर्तती। आपुला आपण स्वानंद कोणावरी करावा मद या कारणे वाद विवाद तुटून गेला। साधू स्वरूप निर्विकार
तेथे कैचा तिरस्कार आपला आपण मत्सर कोणावरी करावा. साधू वस्तू अनायासे या कारण मत्सर नासे मद मत्सराचे पिसे साधूस नाही. साधू स्वरूप स्वयंभ तेथे कैचा असेल दंभ जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही. जेणे दृश्य केले विसंच तयास कैचा हो प्रपंच या कारणे निप्रपंच साधू जाणावा. अवघे ब्रह्मांड त्याचे घर पंचभूतिक हा जोजार मिथ्या जाणून सत्वर त्याग केला. या कारणे लोभ नसे साधू सदा निर्लोभ असे जयाची वासना समरसे शुद्ध स्वरूपी. आपला आपण अघवा स्वार्थ कोणाचा करावा म्हणून साधू तो जाणावा स्वार्थरहित. दृश्य सांडून नाशिवंत स्वरूप सेविले शाश्वत या कारणे शोकरहित साधू जाणावा. शोके दुखवावी वृत्ती तरी ते जाहली निवृत्ती म्हणून साधू आदी अंती शोकरहित. मोहे झळंबावे मन तरी ते जाहले उन्मन या कारणे साधूजन मोहातीत. साधू वस्तू अद्वय तेथे कैचे वाटेल भय परब्रह्म ते निर्भय तोची साधू. या कारणे भयातीत साधू निर्भय निवांत सकळांस मांडेल अंत साधू अनंत रूपी. सत्य स्वरूपे अमर झाला भय कैचे वाटेल त्याला या कारणे साधू जनाला भयची नाही. जेथे नाही द्वंद्व भेद आपला आपण अभेद तेथे कैचा उठेल खेद देहबुद्धीचा. बुद्धीने नेमिले निर्गुणा त्यास कोणीच नेईना या कारणे साधूजना खेदची नाही. आपण एकला ठाईचा स्वार्थ करावा कोणाचा दृश्य नसतान स्वार्थाचा ठावची नाही. साधू आपणची एक तेथे कैचा दुःख शोक दुजे विण अविवेक येणार नाही. आशा धरितान परमार्थाची दुराशा तुटली स्वार्थाची म्हणून नैराश्यता साधूची ओळखण. मृदपणे जैसे गगन तैसे साधूचे लक्षण या कारणे साधू वचन कठीण नाही. स्वरूपाचा संयोगी स्वरूपची झाला योगी या कारणे वितरागी निरंतर. स्थिती बाणतान स्वरूपाची चिंता सोडिली देहाची या कारणे होणाराची चिंता नसे. स्वरूपी लागतान बुद्धी तुटे अवघी उपाधी या कारणे निरुपाधी साधू जण. साधू स्वरूपीच राहे तेथे संगची न साहे म्हणून साधू तो न पाहे मानापमान. अलक्षास लावी लक्ष म्हणून साधू परमदक्ष ओढू जाणे कै पक्ष परमार्थाचा. स्वरूपी न साहे मळ म्हणून साधू तो निर्मळ. साधू स्वरूपीची केवळ म्हणून या. सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे स्वधर्म हेची जाणीजे मुख्य वर्म साधू लक्षणाचे. धरितान साधूची संगती आपशाच लागे स्वरूप स्थितीने बाणती लक्षणे अंगी. ऐशी साधूची लक्षणे अंगी बाणती निरूपणे परंतु स्वरूपी राहणे निरंतर स्वरूपी राहता स्वरूपची होई जे तत्वतान मग लक्षणे अंगी बाणतान
वेळ नाही. स्वरूपी राहिल्या मती अवगुण अवघेची जाती, परंतु याशी सत्संगती निरूपण पाहिजे. सकळ सृष्टीचा ठाई अनुभव एकची नाही, तो बोलिजेल सर्वही पुढली समाशी. कोणे स्थितीने राहती कैसा अनुभव पाहती, रामदास म्हणे श्रोती अवधान द्यावे. इते श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, सिद्ध लक्षण नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ. समास एवढा सुंदर दिला समर्थानी. बघा का हो, किती सुंदर समास दिला. हां, कसे एक एक ओळ. आणि साधू कोण आहे? हां, प्रत्यक्ष सद्गुरू आहे हो. बघा साधू कसा असावा. आणि स्वरूपी म्हणजे काय, तर ईश्वराच्या अधीन, ईश्वराचं अखंड नामस्मरण. पण त्या नामस्मरणाबरोबर निरूपण पण पाहिजे. सांगितलं ना, बोलतात ना जेवण पाहिजे, तर जेवणाबरोबर भाजी डाळ सगळं आलं ना. नुसतं जेवण चविष्ट लागेल का? तसंच आहे इथे. किती सुंदर दिलं ना, एकदम छान. म्हणजे जर खरंच म्हणजे संसारात उभं राहायचं असेल ना, किती पण मोठं दुःख येऊ द्या हो संसारामध्ये, हे समर्थांचं निरूपण श्रवण केलं ना, दुःख बाजूला जाईल, पळून जाईल, भागून जाईल. आणि माणूस ना श्रीमंतीकडे येणार आपोआप. पैसा अडका साठायला लागेल. जो बाहेर जातो पैसा ना, अनायास बाहेर जातो, तो पैसा साठला तर श्रीमंतीकडे यायला वेळ लागत नाही हो. पण श्रवण केलं तरच. बरोबर. आणि सांगितलं पूर्वपुण्याने सगळं काही मिळतं, पण पूर्वपुण्याच जर कमी असेल तर किती पण प्रयत्न केला तरी मिळत नाही. पण सद्गुरू केलं ना, आणि तसं त्या पद्धतीने राहिलं तर नक्कीच मिळेल. कारण कसं आहे, भगवंत दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जणीदास पाळू. बघा किती सुंदर. म्हणजे खूप छान लिहिलं समर्थाने. आणि कोणासाठी लिहिलं आहे? आपल्यासाठीच लिहिलं आहे ना. पुढचा समज मिळण्यासाठी या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. जय जय कृष्ण.